पण तरुण मुलं आणि मुली दोन वाक्य चित्त देऊ नका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमाईच करा, पण दोन वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल सवर कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारखी संस्कृती शब्दच कसा आहे, भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दीदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल नाही, पण भारत माते की जय. आई म्हणतो आपण या देशाला पवित्र विचाराच्या माणसातून ऐका. सैन्य कसं जावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून शिकावं, धूर्तपणा अमेरिकेकडून शिकावा, कपटीपणा इंग्लंडकडून शिकावा, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, संस्कृती कशाचं माझ्या भारताकडून शिकावं. भारत देश काय सामान्य आहे का? कसा आहे हा देश? पवित्र ते गुण पावन 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 पवित्र ते गुण बसणारे म्हणते का धावत्या तेव्हा एकमेकाच्या अंगावर धावणं नाही, ह्याला लय घासावी लागती. इतकं सोपं नाही गायन वादन. जिंदगी गेली काय कांचा सहा लागा नाही पीटीचा. गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळल्या ते तुझ्या नादाने माझं विसरलं, तू नाही शिकला बाबा, तू पहिलं घरगाठ, तू अजून काही दिवस थांबशील तर मी येडा होईन. तो पितीचा भाता फाडला, येण्याच्या तारा मोडल्या, पकवादाची शाई पाडली, टाळ वाजवाय बसवला तर टाळात बोट गवून घेतली. तू फक्त एकाच लायकीचा आहे, वदनी कवळ घ्या आता नाम घ्या स्त्रियाची. रे बस की बात नाही ओ निकलो चलो. बऱ्याच गुरुजींनी शिष्य घरी काढून दिले. ही गायन वादन आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे सुद्धा वजनदाराची टव करून काय चाललं रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही, लय सोपं चाललंय. पवित्र ते कुळ पावलं तो देश, जे ते हरीचे दास जन्म घे. देश पवित्र हे, कुळ पवित्र हे, माती पवित्र आहे. असा हा पवित्र भारत देश. आणि या भारत देशाचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि छत्रपतींवर ज्यांनी संस्कार घडवले ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेब. ही जबाबदारी तुमची. ऐका जिजाऊ मातेची कथा. जीवनामध्ये कितीतरी सोसावी लागली व्यथा. छत्रपतींना तत्वज्ञान दिलं, ज्ञानेश्वरीने गाथा, म्हणून त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. राजमाता. आताची माता स्वयंपाक म्हणे ती टीव्ही पाहता पाहता वर्ग घालतो लाथा, ते मध्ये चला ना माझा माथान काय करू आता, जा दिंडीत आता काय करते. संस्कार महत्वाचे. कसे घडलेत राजे? आवाज चटला आवाज. माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. वाह वाह वाह, ताई वाला ताई.
राजाचा राजा सर्व जाती धर्म केला गाजा राजा माझी जाऊने प्रिया म्हणे तुंग शिवाजी राजा जाऊने प्रिया म्हणे तुंग शिवाजी राजा छत्रपती शिवाजी अशा वजनदार राष्ट्रातली आपण माणसे शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं जिनं तलवार दिली श्री सुद्धा साक्षात तुळजाभवानी आणि छत्रपतींच्या तलवारीचं नाव सुद्धा भवानी कशी होती तलवार तलवार चमके शिवबाची तलवार शिवबाची तलवार कशी होती तलवार पडली भवानी जीवनाच्या बाहेरी रणात फिरली ना कधी ती माघारी धर्म रक्षणासाठी सदा सत्य भवानी झाली जुलूम त्याच्या रक्ताने पिना आली मग शाहीचे खान म्हणाला दिल्ली दरबारी हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी मग शाहीचे खान वस्तीला तो आला दरबारी शिवाजी लागे आत्मावयास गेला शाहीच्या घरात शिवरात्री ते शिरले बघून शिवा मर्द खान म्हणे घाबरले केला गनिमी काव्याने काही ते खानावर हल्ला चाळीस बोलत जया तो बाया केला शाहीच्यावर केला शाहीच्यावर त्याची तुटली पोटेच्या अवतार
स्वराज्याची तलवार होती आणि त्या तलवारीच्या जोरावर शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. जातीपातीचं राजकारण छत्रपतीने कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकराच नव्हता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा, पण अभिमान होतो या मावळ्याने या महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असणारी आपण माणसं आज ज्ञानोबा तुकोबरांचं व्यासपीठ आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या धर्म मंडपात लावली. हा जीवन जगण्याचा कळस आहे. अरे 393 वर्ष होऊन गेले, अजूनही छत्रपती जशी तशी हाय कीर्ती. 18 पगड जातीला समाज म्हणजे राजांचे प्रेमन करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. तर राजाची धरती पावन झाली आणि त्यांचे विचाराच्या तरुण पिढीच्या मनामध्ये रुजवण्यासाठी हा धर्म मंडप आहे विडवलं. आणि एक वाक्य महत्वाचं बोलतो, चित्त देऊन ऐका. 3ऱ्या चरणाकडे जायचंय आपल्याला ह्या वाक्यानंतर. छत्रपती शिवाजी महाराज काच घराघरात मनामनामध्ये चौका चौकामध्ये आहेत. वाक्य नीट ऐका. परमार्थामध्ये राहून सुद्धा अनेक जणांची चुकीची पावलं पडली. गांभीर्य लक्षात घ्या. परमार्थात राहून सुद्धा अनेक जणांची चुकीची पावलं पडली, पण शिवाजी महाराज राजकारणात असून सुद्धा चुकीचं पाऊल पडलं नाही. कारण तुकोबरासारख्या संताची संगत, तुकोबरासारख्या संताची संगत घडली, त्यांच्या जीवनाचं सोनं झालं. तुकोबरा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु आहेत. कारण संतांना लोटांगण घालताना त्यांच्या अंतःकरणामध्ये मात्र शंका निर्माण झाली नाही. अभंगाच्या 3ऱ्या लोटांगणी अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगता. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. संतांना शरण जाताना लोटांगण घालताना त्यांची सेवा करताना माझ्या मनामध्ये लज्जा शंका संशय निर्माण होऊ देऊ नको, ही माझी 3री मागणी. संता लोटांगणी जाता लाज नको, 3ऱ्या चरणात नकोच अंतःकरणामध्ये शंका निर्माण आहे. आणि संत सेवेचं महत्व तुकोबराय खऱ्या अर्थाने 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. संत संग जीवनामध्ये घडली पाहिजे. अनेक वाक्य सांगतो, संगतीवर माणसाच्या जीवनाचं परिवर्तन आहे बरं का. चांगल्याच्या संगतीला चांगलंच होत असतं.
आकाशातून पडलेल्या पावसाचा पाण्याचा थेंब समुद्रात पडला तर खारट होतो, नदीत पडला तर गोड होतो, इस्त्यावर पडला नष्ट होतो, फुलात पडला दवबिंदू होतो, शिंपल्यात पडला मोती होतो. थेंब एकच आहे, संगत बिंदू. संगत चांगल्याचे करा. एक जणाने पेढा बनवला, ओरिजिनल पेढा बरं का, खव्याचा. बाजारात काय केलं, पुन्हा संगत करावी ह्याची अक्कल नाही. जिथं उंदरं मारायचं औषध ऐकतात का, त्याच्या संग पेड्यावाल्याने दोस्ती केली. ही पेढ ऐकायचं आणि त्याचा मित्र उंदरं मारायचं औषध ऐकायचं. आणि पेड्यावाला लय मोठ्याने आरडायचं, लय गोड आहे, लय गोड आहे. ते शेजारचं म्हणायचं, खाल्लं की मरतंय. ते त्याच्या पुढे ऐकायचं नाही, लय गोडन खाल्लं की मरते. रुपया भावाने नाही, मला फोन केला, माऊली पेडच खापा नाही. म्हणलं कोणत्या गल्लीत आहे? म्हणला उंदरवाल्याचे. म्हणलं तुला अक्कल आहे का? मिठाईवाल्याच्या चौकात जा, तासात पेड खालास का? संगत. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही कोणाच्या संगत हे महत्वाचं. पाला खाणारे वानर होते, रामाची संगत केली, त्यांच्याशिवाय रामायण पूर्ण होत नाही. सामान्य घरचे गोपाळ होते, कृष्णाची संगत केली, उद्या त्यांचं नाव घेतल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. आणि दर्याखोऱ्यामध्ये राहणारे मावळे होते, पण छत्रपतीची संगत केली, त्यांचं नाव घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होत नाही. संगत. अशा असंख्य मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. कोण? छत्रपती. पिसाळलेल्या हातीला शरण आणतो त्यांचं नाव येसाजी. 2000 जण एकटा खिंड लढतो त्यांचं नाव बाजी. हात तुटला तरी या मातीसाठी लढत राहतो त्यांचं नाव तानाजी. 1.5 तासामध्ये दुश्मनात तंबूला कळ चरतो त्यांचं नाव धनाजी. वाऱ्याचे वेगाने घोडा चालवतो त्यांचं नाव संताजी. एका दानपत्या दुश्मनाला ठार करतो त्यांचं नाव जीवाजी. वाघाला फाडतो त्यांचं नाव संभाजी. सर्वांना एकत्र स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. त्यांचे विचार जीवनात ठेवा. म्हणून आज तरुण मुलं बहुसंख्येने उपस्थित आहे. देव, देश आणि धर्म याचं चिंतन तुमच्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. आणि धर्मासाठी एक व्हायला शिका. हे फार महत्वाचं वाक्य आहे. कारण ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असतं त्या गावाच्या तालुक्यात वजन असतं. एकीला किंमत आहे. एक राहा. संघटन. ज्ञानोबाने रेडा बोलवणं भिंत चालवले हा माऊलीचा मोठा चमत्कार नाही. माऊलीचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे मेळविली मांदी वैष्णवांची. 18 पगड जातीला समाज एका छत्राखाली आणला वारकरी म्हणून. 750 वर्षापूर्वी आमच्या संप्रदायाची मिटिंग झाली, त्याच्यावर परत मिटिंग बी नाही. अजून संप्रदाय वाढतच चाललाय. एकच टाळी झाली चंद्रवागे वाळवंट, माझा ज्ञानराज गोपाळ असेल. अरे जात पात धर्म भेद पण ते ह्याच्यात विचार करू नका. आपण सर्वात अगोदर हिंदू आहोत. हिंदू म्हणून एक व्हा. जातीपातीचं राजकारण सध्या चालेल. हे काय महाराष्ट्राची व्याख्या आहे का? असं काय महाराष्ट्र? काय काय म्हणतात, करा कष्ट खाऊष्ट जय महाराष्ट्र. इतका बोगस महाराष्ट्र आहे का? माणसानं माडून जुडून स्वतःचं जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. नामदेवरांच्या ताटातलं देवाने खाल्लं उष्ट. शून्यातनं स्वराज्य निर्माण करताना छत्रपतीने कितीतरी सोसावं लागले कष्ट. पण तुकोबारांसारखी संतांची सेवा घडली होती उत्कृष्ट. परमार्थामध्ये सत्य म्हणजे समाजाच्या सेवेमध्ये कधीच लागत नाही जात पात्या आणि काष्ट. कारण राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. एक वा, ही काळाची गरज आहे. आणि पुढचं वाक्य बोलतो, दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवण्यापेक्षा आपण आपल्या धर्माचे किती निष्ठावान पायक आहोत ह्याचं आधी आत्मचिंतन करा. कुणी उठायचं आणि ह्याला नाव ठेवून त्याला ठेवून आपण किती आपल्या धर्माचा अभ्यास केला. 25% हिंदूंना अजून आपला धर्मग्रंथ कोणता हे माहित नाही. काय दुसऱ्याला नाव ठेवता? किती जणांच्या घरात हनुमान चालीसा रोज होते, किती जणांच्या घरामध्ये रोज हरिपाठ होतो. आपण कोणते आपले नियम पाळतो? घ्या जरा बाकीच्या धर्माचे आदर्श, नुसते टीका करू नका. प्रत्येक धर्माकडून काहीतरी चांगलं शिकण्यासाठी आहे, पण ते चांगले गुण आपल्यात यावेत आणि आपल्या धर्माचा स्वाभिमान असावा. तिरस्कार मत्सर करण्याची आम्हाला गरज नाही. पण याचा अर्थ आम्ही आमच्या आईविषयी स्वाभिमान बाळगू नये का? सगळ्याला समान म्हणणं की म्हणायचं भारी माणसे, आणि आम्ही आमचा धर्म, आमच्या आईला आमच्या आईचं वर्णन केलं की म्हणजे धर्मभेद करते. कुठून आला धर्मभेद? हा, हिंदुत्व हा आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या शरीरामध्ये असलेला नैसर्गिक गुण आहे. ते काही विकत आणण्याची गरज नाही. त्याच्यामुळं देव, देश, धर्म, छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य, हे स्वराज्य व्हावे हे तो स्त्रींची इच्छा. सगळे रयत सुखी होती, शेतकरी सुखी होता, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची कला त्यांच्यामध्ये होती. आणखी एक वाक्य पुढचं सांगतो, नीट ऐका. सुशिक्षित माणूस द्राक्ष गेला कशी द्राक्षे 50 रुपये किलो. म्हातारे म्हणले खालचे मोकळे आहेत ना, ही 5 रुपये किलो आणि हे द्राक्षाचा गड हे 50 रुपये किलो. तिने घेणारा म्हणला द्राक्षाचा गड आणि खालची मोकळी, त्याच्यात क्वालिटी कोणती नेमकी? नाही, क्वालिटी सेमच आहे.
मग 50 रुपये किलो आणि 5 रुपये एवढा फरक कसं काय? म्हातारी म्हणली ही द्राक्षाचा घड आहे ना, हे 50 रुपये किलो का आहे? त्यांचा एकात एक जीव गुंतलाय. किती संकट आली तर एकमेकाला ती एकटं सोडित नाही, त्यांची मेजॉरिटी. म्हणून 50 रुपये किलो. खालचे जे मोकळे आहेत ना, ह्यांनी भाऊबंदच चोपले. तू फुकाट म्हणणं तरी घेऊन जा. म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाटीत किंमत नाही, मग मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का? सोपं गणित आहे ना. म्हणून एक आणि एक वाक्य पुढचं सांगतो. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, पण धर्माच्या बाबतीमध्ये एक व्हायला शिका. हे धर्माची जागा आहे, हे धर्माचं व्यासपीठ आहे. इथं हजारो समाज आज एकत्र बसलाय. जा ते एक सांगतो, हीच माणसं पुढं का, तीच पुढं का, त्यांचीच नावं का घेतली, ह्यांचीच नावं घेतली, आणि ती माणसं मला विचारतच घेत नाही. हे तुमचे जे वाद आहेत ना, हे तुमचे वैयक्तिक वाद आहे. इथं संकट धर्मावर आले, तुझी अगरबत्ती कुठं लावतो रो? त्याचं नाव आणि त्याचं नाव का तुझ्या घरचा कार्यक्रम आहे का? इथं मानापणाच्या अपेक्षा करू नका. धर्माच्या ठिकाणी, संप्रदायाच्या ठिकाणी, सगळं गाव जिथं एक होतं अशा ठिकाणी सगळ्यांना समजून घेऊन आपल्याला पुढं चालायचं आहे. ही आपली भारतीय संस्कृतीची, हिंदू धर्माची परंपरा आपल्याला पुढं चालवायची, ही प्रत्येकाची जबाबदारी. जुन्या माणसाने सत्य टिकून ठेवले, हे त्यांचे आपल्या उपकार आहेत, पण ह्याच्या पुढे हे धर्माची पालखी तरुण मुलांना तुमच्या खांद्यावर आहे. आज बहुसंख्येत तरुण मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत. तरुण आहे जवान, तो या महाराष्ट्राच्या मातीचे आहे शान. ज्ञानेश्वरी गाता भागवत आई वडिलांच्या चरणावर ठेवतो भान, तरच महाराष्ट्राच्या मातीचे उंच होईल मान. कष्ट करा, कष्टाशिवाय माणसं मोठी होत नसतात. म्हणून आपल्या बाराकडे सुरुवातच कपच नाही. क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा. हे सांगण्यासाठी कै. आधी काम करा मग खा. ख. बाराखडी नीट ऐका बरं का. कष्ट करा क, मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व नेऊ नका. ग. गर्व नको. आणि ज्याला गर्व झाला ते 100% घासरणार. घ. एक एक शब्द पुढे चालायचं. बाराखडी नीट ऐका. आणि घसरायचं नसेल आणि जगात क्रांती करायची असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका. चव. चमच्याला एक चित्र असतो. चमच्या तोंडावर खास बोलतो वा वा. तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही. आणि औंदा आपलंच वार आहे. म्हणजे नुसतं माणसाला पिटवून देणे हे चमच्यांचं काम. वा. विकास फक्त तुम्हीच करू जाणार. तोंडावर पुढे गेल्या भंगार येते, त्याने तर वाटोळ केलंय. हाय का? म्हणजे नेमका विश्वास तरी कसा ठेवावा असल्या चमच्यांवर. पूर्वी चमचे चांदीची होते, आता चमच्यांची चांदी घ्या. चमच्या त्या क्वालिटीचा पाहिजे. हा. आयुष्यात कधी कोणाचा चमचा होऊ नका. जो आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही तो जिंदगी एकदा छत्रपती नक्कीच होणार. म्हणून शिवाजी महाराज कोणा चमचा नाही झाले. आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही, निजामशाही, छत्रपती म्हणले आपले एकच शाही, त्याचं नाव शिवशाही. स्वराज्य निर्माण केलं. आणि ज्याला छत्रपती व्हायचंय त्यांनी कधीच कुणावर जळू नका. ज छ ज. हा. माणसाने मळका असावं पण जळका नसावं. सध्या नवीन रोग आलाय, जळका रोग. तिकडे आलाय का? हा, सगळीकडेच आहे. त्याचे लक्षणं सांग का? पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे, हे जळका रोगाचे लक्षण आहे. लक्षणं सांगितले, औषध बी सांगावं लागेल ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते. कधी गेले तर घेऊन या. 500 रुपयाच्या आसपास त्या औषधाची किंमत आहे. त्या गावचं नाव आहे देहू, डॉक्टरचं नाव तुकोबर आणि औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे जळका रोगाला औषध आहे. आणि त्याच्यातले एकच इंजेक्शन सांगतो. त्याच्यात बऱ्याच गोळ्यात आणि एक पॉवरफुल आहे. एका इंजेक्शनात काम तमाम होते. जळका रोगावला औषध. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊने गोपाळ राहे तिथे. चित्त निर्मळ ठेवा, जळाजळी करू नका. आपली माणसं मोठी करायला शिका. आपला गायक, वादक, परिसरातला कीर्तन करा सहकार्य. गावातला माणूस बिझनेस मध्ये उतरला, करा सहकार्य. गावातला माणूस तालुक्याच्या राजकारणात चमकतोय, उचलून खांद्यावर घ्या. एकमेकाच्या तांगड्या ओढू नका, त्याच्या तांगड्याला धरून जागा, जळू नका. म्हणजे आयुष्यात कधी कोणावर जळाला नाही. देव त्याची झाडाझडती होऊन देत नाही. झ. आयुष्यात टकाटक राट, मुद्द्यावर ठाम राठ, संकटाला डगमगू नका. ड. मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका. ढ. प्रत्येक क्षेत्रात तरवेज व्हा. तरवेज असेल तर थकू नका. थ. यश मिळन पण जरा दम धरा. द. दम धरण्यासाठी धाडस ठेवा. ध. आणि धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका. न. त द द न. एवढीच बाराखडी भरपूर झाली तुम्हाला आता.
सगळीची एकदा सांगितलं की तुमच्यावर लोड येईल, कारण जे हुशार डॉक्टर असतो त्या गोळ्या सुद्धा मापात देत असतो आणि लय गोळ्या एकदाच दिल्या मग चक्कर येत असते, त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या, आता फक्त पथ्य पाळा विठ्ठल. पण सुरुवात काय कष्ट करा. हे तरुण मुलाने म्हणते कामाला लाजू नका, मनगटात धमक जरा जगाला दाखवा. तरुण कशाला म्हणायचं? तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. म्हणून तुम्ही जरा जागरूक राहा आणि व्यसन करू नका. आई वडिलाची सेवा करा, स्वतःच कर्तृत्व स्वतःच्या मनगटाची हिमती कमवा, का तुमची लग्न होणार नाहीत. क्वालिटीला किंमत आहे ना. सध्या लग्नात लय अवघड झाले, मुली झाल्यात कमी, त्याच्यामुळे त्यांना आले डिमांड आणि पोरींच्या आयला आले मार्केट. हा, पोरींच्या आयला जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही. आता वाढीवला वाटतं थोडा मी आला शेतकरी, पण त्यांना लय मार्केट आहे. पोरींच्या डायरेक्ट सांगतात पाहुण्याला आमची मुलगी कोणाला द्यायची नाही. हा, मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, त्याला आईबाप नसली पाहिजे. मारिता का दुसऱ्याचा आईबाप तुमच्या लेकीच्या सुखासाठी? अपेक्षाच माणसाला. आणि पोरांना सांगतो मूर्ख हो, जरा क्वालिटी कमवा. डॉक्टर मला सांगा, डॉक्टरला बायको मिळाला असं घडलं कधी? पीएसआयला बायको मिळाला आले का पेपरला बातमी? बायका कोणाला मिळाला बोंबलं फिरणार ना. थोबाडात मावा ढाब्यावर जातो, दारू पितो, आई संघ भांडणं, बाबा संघ भांडणं, अख्ख्या गावात राडा करायचा. गावात कोणचा मॅटर झाले तर तुझंच नाव पुढे येतं. ही तर लायकी कमी गावात. तुला बघितलं तर डीजे वाल्याला सुद्धा घाम सुटतोय. असला तो पेल्या अंग खाली येतो, त्या डीजे वाल्याला सुद्धा तुझा ताल कळला, तो नेमका कोणच्या तालात, 1.5 तालात का 8 तालात नाचतोय ती. असला तर गायवाने तू पेल्यावर तुला सोमवार न धुंबा. त्या नवरदेवाला बी काय सुधारणा, ते भांबावलेला असतं, चष्मा लावतं, घोड्यावर बसतं, घोड्यावर बसतो. चष्मा नुसतं आवाळाकडेच बघतो, 4-5 पेताडे खाताडी त्या बाटलीसाठी त्याच्या पुढं पुढं करा. 2-4 जण गोंड्या लावाय, 2-4 जण घाम पुसाय, 2-4 जण बोटाच्या द्वारे बांधाय. त्याला वाटतं इतके जण माझ्या हाताखालीत म्हणजे मी इंद्र झालं. इंद्र ना, तो दल इंद्र आहे, तो कसा इंद्र आहे? तुला रुपये कमायची आकल्या बापाची मजा करतो, झपकी वेळा माझ्या घ्यायचा इंद्र आहे तू. जेव्हा काय डीजे वाजला, गोठा उजळला, नाचतानाचा नवर दिवस घेऊन गेला, ते बघितलं का मोबाईलला? आमच्या जिल्ह्यात झालं, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. हा, नवर दिवस न्यायला लागणार, 3 किलोमीटर याड्या बाबळीत पडला होता नवर दिवस. दुसऱ्या दिवशी गावला, त्याला वडू वडू बाहेर काढलं तरी त्याचा एक तडाका. नवरी कुठे? लोक म्हणजे तिचं कालच झालं. मला मी आता काय करतो? असा डीजे पुढे नाचाय मोकळा. आता काय करतो रे? रे गाई म्हणे असली उग बावळाटपणा काय? क्वालिटी कमवा, नाही तर ते सोलापूर सारखा मोर्चा काढावा लागेल. सोलापूरचा मोर्चा बघितला का पोरांनी? गेल्या वर्षी काढला होता. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला. आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणजे काय मागण्या तर ह्यांच्या? घ्या रे यांना बैठकीत, बोला काय म्हणणे. काहीच म्हणणं नाही म्हणजे आम्हाला बायका द्या. आता तुम्हाला बायका बी सरकार द्यायच्या, ती काय लाडकी बहीण योजना आहे का? काय द्यायला आले ना हप्ते तुम्हाला? बहिणींनो, तुम्ही काय नसत्या बहिणी राहिल्यात का? तुम्ही लाडक्या बहिणी झालाय. 7.5 घेऊन बसलाय तुम्ही तर. काय लाडक्या बहिणी? लाडके दाजी मेले कागद वागू. जाशी तू ये घरी, जाशी तू ये घरी. त्यांना वाटायचं तेवढंच प्यायला फेल होत्या ना आपल्याला. बाया देतात, रुपया सुद्धा देणार नाहीत तुमच्या, रुपया सुद्धा. ते काही सोप्यात का लाडक्या बहिणी? फक्त लाडक्या भावांना विसरू नका म्हणजे झालं. खायचं एकाच आणि गायचं एकाच. लोक तर एवढी सुपीत का? ते भाऊ सुद्धा जेम झाले आहेत वरचे 3 भाऊ, तर त्यांना सुद्धा ह्या बहिणीवर विश्वास राहिला नाही. रोज आराटतात, बहिणींनो आम्हाला विसरू नका रे यार. ह्या बहिणींचा का ह्यांनी सख्या भावावर जमनी पाय दावा ठोकला या. या बहिणी एवढ्या यांनी सख्य सोडले नाही तर तुम्ही लय लांबचे आले हो. तुम्ही आमच्या सांगून ऐकणार आहे का? तुम्ही आमच्यापेक्षा तज्ञ माणसे. तुम्हाला कोणाला करायचंय, तुमच्या पसंतीची माणसं तुम्हाला कोण निवडायचे ते निवडा. ते काय आम्ही सांगू शकत नाही. पण योग्य माणूस, योग्य दिशा, योग्य आचार, धर्माचं, संस्कृतीचं, परंपरेचं ज्या व्यक्तीला ज्ञान आहे, ज्या माणसासाठी आपल्या धर्माला कलंक लागणार नाही, आपली परंपरा त्या व्यक्तीकडून टिकवली जाईल. आणि फक्त धर्म बी नाही, त्या माणसाकडे विजन सुद्धा पाहिजे. गोर गरीब रयतेचं, शेतकऱ्याचं, माता माऊल्यांचं, तरुणांचा रोजगार निर्मिती, ह्या बऱ्याचशा गोष्टी त्याला हँडल करता आल्या पाहिजेत. इतका राडा लावला ह्या राजकीय लोकांनी, तुम्हाला खरं सांगतो.
10 मिनिटं टीव्ही बघा, दिवसभर करमत नाही. काय त्या टीव्हीला चांगलं धाराधरी वाडावडी आपटापटी उचलाउचली पळापळी भुकाभुकी थुकाथुकी, ह्या जे आली त्याचे गेले, हे राहिला हे उठला हे कांदला हे वाकला हे भुकला थुकला गेली धरान वाडान चला उचला काय धिंगाणा लावला. नेत्यांना कळाना कार्यकर्ते कोणाचे, कार्यकर्त्यांना कळाना नेते कोणाचे. सगळ्या राडा करून टाकला. राजकीय लोकांचं जे वजन होतं, जे लोकांचा विश्वास होता, ते विश्वास सध्या राहिलेला नाही. कारण जिथे आपापल्या स्वार्थासाठी काही निर्णय घ्यायला लागले, मग काय लोकांनी हे असली परिस्थिती बघून आमच्यासारख्या अध्यात्म क्षेत्रातल्या माणसाला वाटतंय आता आपण ह्याच्यात उतराव का काय. चांगल्या माणसाची राजकारणाला गरज आहे ना. राज ठाकरे बोलले बघा, म्हणले रतन टाटा गेल्याच्या नंतर अख्खा भारत देश हळहळला आणि देशाला वाटलं की चांगला माणूस होता. मग सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगली माणसं असावी वाटतात, मग राजकारणामध्ये चांगली माणसं का चालत नाही. लबाड्या करणारी, काळं पांढरं करणारी, दहशतवाद करणारी, 2 नंबर करणारी, दारूचे धंदे सगळे 2 नंबर उद्योग करणाऱ्या माणसाला सहकार्य करणारे चांगल्या विचाराचा का असू नाही. सांगण्याचा उद्देश धर्मसत्ता आणि राजसत्ता ज्यावेळेस हातात हात घालून चलत त्याच वेळेस देशामध्ये क्रांती होत असते. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरा एक दिलं नव्हते, स्वराज्य भक्ती शक्तीचा संगम झाला म्हणून स्वराज्य निर्माण झालं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मावळे तयार करण्याचं काम तुकोबरा यांच्या शब्दांनी केले बरं का. ते पायकाचे जर अभंग वाचले, वीर विठ्ठलाची गाडे कळी काळ पाया पडे, हे तुकोबरांनी मावळ्यांच्या अंतकरणात स्वराज्याविषयी प्रेम निर्माण करण्याचं काम सुद्धा तुकोबरांचं, त्याचं सुद्धा गाथ्यामध्ये विशेष प्रकरण आहे. म्हणून आचार विचार उच्च ठेवा.